8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयात रांगोळी व मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचं उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजासोबत अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कलागुण जोपासत आहेत याबद्दल कौतुक करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी उपायुक्त अनघा कदम, डॉक्टर मिताली संचेती, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगनकर यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते। महापालिकेच्या विविध विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक रांगोळ्या साकारल्या। महिला सक्षमीकरण, सामाजिक संदेश तसेच पारंपरिक कलाकृतींवर आधारित रांगोळ्यांमधून सहभागी कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कल्पकता दिसून आली आहे। तसेच मेहंदी स्पर्धेलाही महिला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। विविध सुबक आणि आकर्षक डिझाईनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपली मेहंदी कलेतील कौशल्य सादर केलंय। तसेच शाळा क्रमांक 44 मध्ये आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसही कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महाराष्ट्रातल्या आपल्या महिला भगिनींना माझ्याकडून व माझ्या ठाणेकरांकडून खूप खूप शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेमध्ये आज महिला कर्मचारी अधिकारी या वर्गांसाठी आपण निबंध स्पर्धा, मेहंदी स्पर्धा आणि आज प्रथम पहिलाच दिवस आहे जो रांगोळी स्पर्धा खूप सुंदर पद्धतीच्या सणांवरती सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीच्या रांगोळ्या आपल्या कर्मचारी महिलांनी काढलेल्या आहेत। कुठेतरी त्यांना ठाणे महानगरपालिकांनी एक प्लॅटफॉर्म दिला आहे। आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते आहे आणि तिचं हे काम या आपल्या महाराष्ट्रासाठी मला वाटतं कुठेतरी उल्लेखनीय आहे आणि असंच काम आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या देशातल्या सर्व महिला वर्गांनी खूप चांगल्या पद्धतीने करतायत। माझ्याकडून पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।